मोकळे होत आहेत आणि 100% जे आहे अतिक्रमणाची वगैरे नेहमीच खोळंबा निर्माण होते. कशी अडचण आपली निर्माण होते? ह्या भागामध्ये मी पाहिलं संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त हातगाड्या ह्या रोडवर कॅरेजवेवरती लागतात आणि येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो पण त्याची गाडी त्याच्या पुढे लावतो. त्यामुळे कॅरेजवेवरती पूर्ण ट्रॅफिक जाम होते. तसेच काही दुकानं आहेत त्यासमोरसुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे तो रस्ता पण दिसत नव्हता. आणि ज्या ठिकाणी आपण वन वे केलेले आहेत तर असे वन वे पण आपल्याला दिसत नव्हते. तर यापुढे तो संपूर्ण रस्ता हा वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल आणि कॅरेजवे करता आम्ही पट्टी वरती महानगरपालिकेकडून त्याच्या रोड मार्किंग केले जाईल. रोड मार्किंगच्या आतमध्ये जे असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ही सतत केली जाईल. आजच नाही, याच्या पुढे देखील असे काही अतिक्रमण एन्क्रोचमेंट करतील तर त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करू. याच्या अगोदर या रस्त्यावर एक बस चालायची, तर आता आमचं असं म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत आम्ही या ठिकाणी टेम्पो ट्रॅव्हल जो आहे छोटी जो मिनी बस आहे तो चालवण्याचा पण प्रयत्न करून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा एक सुखकर एक आम्ही अनुभव देऊ. एक आमच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ह्या पुढील सर्व कारवाई करत राहू. सर एक मिनिट, एक रॉंग साईड गाडी येतात इथून आपल्या भडकल गेटपासून तर शाखांपर्यंत गाडी येते 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर, तर याच्यावरती ट्रॅफिकचा पॉईंट येणार का म्हणजे या साईडला? खूप आम्ही आत्तासुद्धा मी आल्यापासून जवळजवळ एक 8,000 एका महिन्यामध्ये 8,000 विरुद्ध साईडला येणाऱ्या गाड्यांवरती कारवाई केलेली आहे आणि यापुढे सुद्धा केली जाणार. आणि इथे नाही ऐकलं तर आम्ही त्यांच्या गाड्या इम्पाऊंड करून कोर्टात पाठवणार. हा एक आमचा पुढचा त्याच्यावरती एक उपाय असेल. आपलं नाम? ACP थोरात ट्रॅफिक. ती 8 मीटर आहे, आता जागा होतं 5 मीटरपर्यंत दिसत. नॉन डीपी आहे ते आम्ही मार्किंग नाही देऊ शकत त्याला, पण एक आपल्याला गाईडलाईन तर नाही पलीकडचा होईल आपल्याला ठीक आहे. बांधकाम करून घ्यायला काही वॉल बाकी का चलो बाकी का तो आहे सर वॉल आपली बात है क्या कोई बाकी चलो चलो भाई चलो काही न्यूजचा विषय नाही. मीटिंग नका.